नाही, मला त्याबद्दल काही फारसं माहीत नाही आणि त्यामुळे मी बोलणार नाही. परंतु मनाचे श्लोक जर सक्तीचे करत असतील शाळामध्ये तर त्यात गैर काय आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही देखील शाळेत असताना कंपल्सरी जरी नसलं तरी आमच्या वेळेला देखील शिक्षक मनाचे श्लोक पाठ करून घ्यायचे. त्याच्यामागे उद्देश हा होता की मुलांचे उच्चार चांगले सुधारावेत, उच्चारामध्ये स्पष्टता यावी. हा त्यामागचा जर चांगला हेतू असेल तर मला वाटतं मनाचे श्लोक घेतल्याने काय बिघडणार आहे. पण संविधानाच्या बाबतीत आणि ह्या बाबासाहेबांच्या बाबतीत जेव्हा किशोरीताईंनी जो काही उल्लेख केला आहे त्याबद्दल मी अज्ञानी आहे. एमआयएम असेल किंवा काँग्रेस असेल यांच्याकडून या सूचनेला विरोध होण्याची सुद्धा शक्यता आहे एमआयएमने सुद्धा हा थोडासा ब्रॉड माइंडेडनी हा विषय घ्यायला हवा स्वतः. इथे काही धर्माचा किंवा कुठल्या जाती धर्माचा विषय येत नाही आहे. मुलांना एक चांगला संस्कार मिळणं आणि त्यामागून मुलांची भाषा सुधारणं किंवा भाषेतील शब्दांची स्पष्टता, उच्चार सुधारणं हा जर हेतू असेल तर मला वाटतं एमआयएमसारख्या पक्षाने देखील ह्याचा विचार करून एक उदार मताने ह्याचा पाठिंबा द्यायला हवा. सोबतच गेल्या महिनाभरामध्ये महापालिकेच्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये स्थायी समित्यांमध्ये जे काही प्रस्ताव येतात तर भाजपचं असं म्हणणं आहे की 1000 कोटींचे प्रस्ताव त्यांनी रद्द केलेले आहेत, रेफर बॅक केलेले आहेत आणि हा पारदर्शक कारभार आहे. रेफर बॅक केल्याचा अर्थ ते प्रस्ताव पुन्हा येणार आहेत पुढच्या मीटिंगमध्ये आणि मला वाटतं लागोपाठ 3 मीटिंगनंतर 4थ्या मीटिंगमध्ये 30 दिवसाच्या ते प्रस्ताव पास त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायचाच आहे. त्यामुळे रेफर बॅक केले म्हणजे तुम्ही महानगरपालिकेचे पैसे वाचवले असा अर्थ होत नाही. ते आज ना उद्या पास होणारच आहेत. त्यामुळे उगाच कसली खोटी पारदर्शकतेचा विषय यांनी करू नये. भाजप मात्र स्वतःची पाठ ठोकून घेत आहे की आम्ही 1000 कोटींचे प्रस्ताव रद्द करतोय, महापालिकेचा पैसा वाचवतोय. नाही हो, असं नाही. आता त्या दिवशी जे गारगाईचा तुम्हाला प्रस्ताव आला होता कालच्या मागच्या आठवड्याच्या मीटिंगमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की 200 समथिंग काहीतरी कोटी आम्ही कमी केले. पण एका बाजूने तुम्ही कमी केले म्हणून दाखवताय पण दुसऱ्या बाजूने 2000 कोटीचा फेरफाराचा प्रस्ताव घेऊन येता. याचा अर्थ काय होतो? अजून काम चालू झालं नाही तरी तुम्ही 2000 कोटीच्या फेरफाराचा प्रस्ताव आणता. म्हणजे एकीकडे थोडं काय ते आपण जातो ना मार्केटमध्ये कसलं तरी सेल लागलेला असतो आणि मग तो दुकानदार 10% त्याच्यावर डिस्काउंट देतो. पण अगोदर त्या दुकानदाराने अगोदरच 20% त्याच्यावर किंमत वाढवलेली असते. त्यातले हे सगळे प्रकार आहेत. कसला पारदर्शकपणा? दाखवायचं आणि खायचं दात वेगळे असं म्हणायचं. हो, नक्कीच ना, नक्कीच आहे. जर तुम्ही एकीकडे कमी केले म्हणून दाखवता आणि दुसरीकडे फेरफाराचा दुसरा प्रस्ताव घेऊन येतात त्याच विषयाचा, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तोच होतो, खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. मुळात महानगरपालिकेने ज्या बसेस घेतल्या होत्या त्या बंद का पडल्या होत्या? त्या तुमच्या आगारामध्ये अशाच पडून का होत्या? कोट्यावधी रुपयांनी बसेस घेतलेल्या अशा पडून होत्या. त्या अक्षरशः त्यांनी सडवल्या. महानगरपालिकेने नागरिकांचा जो पैसा आहे तो असाच फुकट घालवला ना. पहिली गोष्ट ही आहे. मग त्याच्यावर काहीतरी लोकांचा आरडाओरडा व्हायला लागला म्हणून काहीतरी एक मलमपट्टी करण्यासाठी तुम्ही हे काहीतरी एक पिंक बसेस आणि हे वर्क होतात का? अजिबात वर्क होत नाही. आता तुम्ही आत्ताच उदाहरण दिलं कॅडल रोडचा, रोड नंबर 5 ला बरेच दिवसापासून तिथे ती बस उभी आहे. ती वर्क झाली का? अशीच बंद पडून आहे. उगाच म्हणजे महानगरपालिकेच्या टेंडर काढायचे, त्यातून पैसे मिळवायचे आणि परत म्हणजे समजलं ना, लोकांच्या पैशाचा चुराडा करायचा. हे ज्यांचे धंदे आहेत. ॲक्च्युली लोकांचे प्रश्न जे आहेत, लोकांना जे हवं आहे त्याच्यावरच विचार व्हायला पाहिजे आणि तो होताना दिसत नाही.